सर्वांना नमस्कार. आज नवरात्री उत्सवाच्या द्वितीय दिवशी देवीला दुसरी माळ अर्पण करताना मी प्राची राजे, स्मृतिगंध समूहाची संचालिका, तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. सख्यांनो, सध्या स्मृतिगंध समूहामध्ये नवरात्री उत्सव साजरा होत आहे आणि त्या निमित्ताने दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा आणि आधुनिक काळातील भारतातील कर्तृत्ववान महिलांना काव्यरूपी आदरांजली अर्पण करण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. आज नवरात्री उत्सवाचा द्वितीय दिवस म्हणजेच दुर्गा मातेचे 9 रूपांपैकी दुसरे रूप देवी ब्रह्मचारिणी हिचे पूजन. ब्रह्मचारिणी म्हणजेच तपस्या करणारी, तपस्विनी देवी. भक्तांना आणि साधकांना अनंत फळ देणारी ही देवी ब्रह्मचारिणी तिची मनोभावे उपासना करणाऱ्या भक्तांमध्ये तप, त्याग, वैराग्य, सदाचार आणि संयम यांची वृद्धी होते. देवीचे हे रूप पूर्ण ज्योतिर्मय आणि अत्यंत भव्य आहे. पूर्वजन्मी हिमालय पुत्री ह्या रूपात तिने भगवान शंकर हेच पती म्हणून लाभावे ह्यासाठी अविचल मनाने घोर तपस्या केली होती. म्हणूनच पूर्ण निग्रह करून स्थिर मनाने ब्रह्मचारिणी देवीची साधना करणाऱ्या भक्तांना सर्व सिद्धी प्राप्त होतात असा विश्वास आहे. आज नवरात्री उत्सवाच्या द्वितीय दिवशी योगायोगाने सोमवार म्हणजेच शिवशंकराचा वार आला असल्याने आपणही स्मृतिगंध समूहामध्ये शिवशंकर आणि देवी पार्वती ह्यांचा जागर करत आहोत. त्यासाठी मी आपल्या समूहातील गुणवंत सखी सौ प्राची प्रशांत तोडणकर ह्यांना आमंत्रित करते. प्राची तोडणकर ह्या बोरिवली मुंबई येथील सुप्रसिद्ध साहित्यिका असून स्वतः MA, BEd पर्यंत शिक्षण घेतलेल्या माध्यमिक शालेय शिक्षिका आहेत. कथा, कविता, लेख, एकांकिका वगैरे साहित्य प्रकारातून सातत्याने लेखन करणाऱ्या प्राची तोडणकर यांचे निरभ्र आकाश हा कथासंग्रह आणि किनारा हा काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यांना अनेक साहित्यिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत आणि गुणवंत शिक्षिका हा पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला आहे. प्राची तोडणकर या स्मृतिगंध समूहाबरोबर 2019 पासून जोडलेले आहेत. स्मृतिगंध समूहातर्फे घेण्यात आलेल्या निबंध लेखन स्पर्धेमध्ये त्यांना शिक्षक गटातून प्रथम पारितोषिक प्राप्त झाले होते आणि मुलगी शिकली प्रगती झाली ह्या कवितेलाही पुरस्कार प्राप्त झाला होता. 2020 मध्ये सुद्धा त्यांना मीच गौरी मीच दुर्गा ह्या लेखन स्पर्धेमध्ये काव्य आणि निबंध लेखन दोन्हीसाठी पारितोषिक मिळाले होते. आणि पुन्हा 2021 मध्ये समूहातर्फे आयोजित कथालेखन स्पर्धेत सुद्धा त्यांच्या रहस्य ह्या कथेला द्वितीय पारितोषिक मिळाले होते. सलग 3 वर्षे समूहातर्फे आयोजित राज्यस्तरीय साहित्य स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळवून विजयाची हॅट्रिक करणाऱ्या प्राची तोडणकर यांना स्मृतिगंध समूहाच्या 2022 सालातील प्रज्ञा सम्राज्ञी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. अशा ज्ञानी आणि गुणी साहित्यिका प्राची तोडणकर आज नवरात्री उत्सवातील उपक्रमात सहभागी होऊन उत्सवाचा आनंद द्विगुणित करणार आहेत. प्राचीताई, मी तुमचे सहर्ष स्वागत करते आणि तुमची शिवशंकर व पार्वती ह्यावर लिहिलेली भक्ती रचना सादर करण्याची तुम्हाला विनंती करते. सर्वांना माझा नमस्कार. स्मृतिगंध समूह आयोजित नवरात्र सोहळ्यात मी सौ प्राची प्रशांत तोडणकर मुंबई बोरिवली येथून माझे दुसरे पुष्प सादर करत आहे.
शंकर पार्वतीचा विवाह. शंकर आणि पार्वतीचे नाते आहे पती पत्नीचे. शंकर आणि पार्वतीचे नाते आहे पती पत्नीचे. निस्सीम प्रेम शंकरावर हिमावान कन्या पार्वतीचे. निस्सीम प्रेम शंकरावर हिमावान कन्या पार्वतीचे. लग्नाची घालता मागणी शंकराने दिला नकार. लग्नाची घालता मागणी शंकराने दिला नकार. संकल्प केला पार्वतीने लग्न शंकराशीच करणार. संकल्प केला पार्वतीने लग्न शंकराशीच करणार. पार्वती बसली तपश्चर्येला सर्व देवतांना पडला प्रश्न. पार्वती बसली तपश्चर्येला सर्व देवतांना पडला प्रश्न. आता हिला कसे थांबवावे. शेवटी शंकराने दिला होकार. शेवटी शंकराने दिला होकार. लग्नाच्या दिवशी शंकर आले भूत प्रेत सोबत घेऊन. लग्नाच्या दिवशी शंकर आले भूत प्रेत सोबत घेऊन. पार्वतीची माता मैनावती गेली होती प्रचंड घाबरून. पार्वतीची माता मैनावती गेली होती प्रचंड घाबरून. मैनावतीच्या विनंतीवरून शंकर आले नवरदेव बनून. मैनावतीच्या विनंतीवरून शंकर आले नवरदेव बनून. पार्वती माता झाली थक्क त्यांचे तेजस्वी रूप पाहून. पार्वती माता झाली थक्क त्यांचे तेजस्वी रूप पाहून. शंकर पार्वतीचा विवाह सोहळा ब्रह्मदेवाच्या उपस्थित संपन्न झाला. शंकर पार्वतीचा विवाहाचा सोहळा ब्रह्मदेवाच्या उपस्थित संपन्न झाला. तो दिवस महाशिवरात्री म्हणूनच जातो ओळखला. तो दिवस महाशिवरात्री म्हणूनच जातो ओळखला. धन्यवाद. धन्यवाद प्राचीताई. आज सोमवार ह्या पवित्र दिवशी शिवशंकरांचे पूजन आणि देवी ब्रह्मचारिणी हिचे स्मरण करतानाच तुम्ही शिव पार्वती विवाह सोहळ्याचे अतिशय सुंदर वर्णन करणारी कविता सादर केली आणि अगदी प्रसन्न वातावरण निर्मिती केली. यासाठी मी तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद देते. स्मृतिगंध समूहामध्ये सध्या आधुनिक काळातील भारतातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यासाठी काव्यरूपी आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. तुम्ही भारतभूषण गान कोकिळा लता मंगेशकर यांना आदरांजली अर्पण करणारी खूप छान कविता लिहिली आहे. ती इथे सादर करण्याची मी तुम्हाला विनंती करते. नमस्कार. स्मृतिगंध समूह आयोजित नवरात्र उत्सवानिमित्त मी सौ प्राची प्रशांत तोडणकर भारतभूषण गानकोकिळा लता मंगेशकर यांना माझ्या कवितेने आदरांजली वाहते. संगीतातील चंद्रमा. आपल्या देशात संगीत क्षेत्रात जन्माला आला कोहिनूर. आपल्या देशात संगीत क्षेत्रात जन्माला आला कोहिनूर. संगीत क्षेत्रातील चंद्रमा नाव त्यांचे लता मंगेशकर. संगीत क्षेत्रातील चंद्रमा नाव त्यांचे लता मंगेशकर. 13व्या वर्षाच्या वयापासून संगीत क्षेत्रात नाव त्यांचे भारतभर प्रसिद्ध झाले. सिद्ध झाले कर्तृत्व त्यांचे. 13व्या वर्षाच्या वयापासून संगीत क्षेत्रात नाव त्यांचे भारतभर प्रसिद्ध झाले. सिद्ध झाले कर्तृत्व त्यांचे. स्वरयोगिनी हे पुस्तक त्यांच्यावर लिहिले गेले. स्वरयोगिनी हे पुस्तक त्यांच्यावर लिहिले गेले. त्यांनी गायलेल्या गाण्यांनी पूर्ण जग भारावून गेले. त्यांनी गायलेल्या गाण्यांनी पूर्ण जग भारावून गेले. सुंदर सोज्वळ त्यांचे व्यक्तिमत्व. मीना, आशा, उषा आणि हृदयनाथ ही 4 रत्ने जन्मास आली त्यांच्यासोबत मंगेशकर कुटुंबात. सुंदर सोज्वळ त्यांचे व्यक्तिमत्व. मीना, आशा, उषा आणि हृदयनाथ ही 4 रत्ने जन्मास आली त्यांच्यासोबत मंगेशकर कुटुंबात. गानकोकिळा म्हणून त्यांचे नाव पूर्ण विश्वात. गानकोकिळा म्हणून त्यांचे नाव पूर्ण विश्वात आज अजरामर आहे. त्यांचे वर्णन कवितेत नाही मावत. त्यांचे वर्णन कवितेत नाही मावत. धन्यवाद. इथे मी महत्वाचे एक नमूद करू इच्छिते आहे की स्मृतिगंध समूहात वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात. त्यात बौद्धिक खाद्य देणारे कार्यक्रम असतात. सख्यांचे सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी कार्यक्रम घेतले जातात आणि ह्यात सर्व सख्या भरभरून भाग घेतात. पण ह्या सगळ्याचे श्रेय स्मृतिगंध समूहाचे च्या संचालिका सन्माननीय
मृदुलाताई राजे आणि प्राची राजे यांना जाते. त्यासाठी मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. Recording in progress. मनःपूर्वक धन्यवाद प्राचीताई. तुमच्या संगीत क्षेत्रातील चंद्रमा या कवितेने लता दीदींना खूप सुंदर आदरांजली अर्पण केली आहे. तुमच्या बरोबरच संपूर्ण स्मृतिगंध समूह या गान कोकिळेचे गुणगान गाऊ इच्छिते. मी सुद्धा स्मृतिगंध समूहातर्फे लता दीदींना विनम्र अभिवादन करते आणि भावांजली अर्पण करते. तसेच इतक्या सुंदर कविता सादर केल्याबद्दल तुमचेही हार्दिक अभिनंदन आणि तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद.